चंद्रपूर मनपावर वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसच्या 2 गटातील संघर्षानं राजकीय क्षेत्र हादरलंय। तर वर्ध्यातील वडट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या अपहरण नाट्यावर वडट्टीवार यांनी स्वतः सावध भूमिका घेतली आहे। तर भाजपनं काँग्रेस स्वतः फुटणार आणि मनपावर भाजपचा झेंडा फडकवणार असा ठाम विश्वास व्यक्त केलाय। तर आपण पाहतोय चंद्रपूर मनपावर वर्चस्वाच्या लढाईत काँग्रेसच्या 2 गटातील संघर्षानं राजकीय क्षेत्र हादरलेलं आहे। पाहूया। त्यांना धमकावलं की तुम्ही आमच्या सोबत चला, नाहीतर आम्ही असं करू तसं करू। चाकू, तलवारी, बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळून याचं काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं। दुसऱ्या कुणाला फोडाफोडीची गरज नाही काँग्रेसला, ते आता तर स्वतःच फुटत आहे। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय। 66 पैकी 27 जागा काँग्रेसनं जिंकल्या। इतर सर्व सहकारी पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करत 34चं संख्याबळ गाठणं काँग्रेसला सहज शक्य आहे। मात्र या पक्षातील खासदार धानोरकर गट आणि आमदार वडेट्टीवार गटाच्या अंतर्गत संघर्षानं आता टोक गाठलंय। निवडून आलेल्या नगरसेवकांना आपल्या तंबूत पळवण्याची जणू स्पर्धा लागली आहे। यातूनच वर्धा इथं पुण्याहून पर्यटन आटपून परत येणाऱ्या नगरसेवकांची गाडी अडवून गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला। या घटनेनं राजकीय वर्तुळ हादरलं। ही घटना कुणी घडवली हे सर्वांना माहिती आहे असं सांगत वडेट्टीवार गटाचे माजी नगरसेवक रामू तिवारी यांनी पोलीस तपासात सर्व स्पष्ट होईल असं म्हणत विरोधी गटाकडे अंगुली निर्देश केलाय। वर्धा जिल्ह्यातल्या सावंगी मेघे पोलिसांनी आरोपी गुंडांवर अपहरणाची कलम लावली नसल्याबद्दल मात्र त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तिथले जे आमची महिला नगरसेविका होते, महिला सोबत जे त्यांचे रिश्तेदार होते, त्यांना धमकावलं की तुम्ही आमच्या सोबत चला, नाहीतर आम्ही असं करू तसं करू, धमकी देत होते। आणि एका नगरसेवकाच्या कॉलरवर पण हात लावला त्यांनी। म्हणून काल ते वर्धा येथे आमचे काही नगरसेवकांनी जाऊन तिथं कंप्लेंट केली आहे। आणि हे सर्व जे चालू आहे ते हे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक करत आहे। त्यामध्ये काही आमचे काँग्रेसचे पण लोक आहे। दुसरीकडे चंद्रपूर काँग्रेसच्या अंतर्गत सत्ता संघर्षातील महत्त्वाचं केंद्र असलेल्या वडेट्टीवारांनी मात्र सावध भूमिका घेतली। प्राथमिक माहिती घेतोय, पोलीस तपास करतायत असं म्हणत अपहरण प्रयत्नावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं। गुन्हेगार कुणाच्या जवळचे आहेत याबद्दल बोलणंही त्यांनी टाळलंय। नाही, मला माहित नाही, मी माहिती घेतोय आणि वस्तुस्थिती काय आहे तर कारण मी काल बारामतीला होतो। मी रात्री उशिरा आलो बारामतीवरून। अजितदादा गेल्यामुळे त्यांच्या फॅनरला उपस्थित होतो आणि मला थोडी माहिती मिळाली आहे। आता पोलीस काय ते सगळी चौकशी करत आहेत, त्यामुळे मला या संदर्भात फार काही कोणावर आरोप करायचे नाही। पण झालेली घटना, चाकू, तलवारी, बंदुका वगैरे घेऊन नगरसेवकांना अडवून पळून याचं काही असा प्रकार ते मला काही लोकांनी सांगितलं। याच्यामागे कोण आहेत, काय आहे, हे सगळी चौकशी पोलीस करतील। काँग्रेसच्या अपहरण नाट्यावर भाजपनं जोरदार प्रहार केलाय। 2 दिवसांपूर्वी वडेट्टीवारांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं। आता काँग्रेसमधील हिंसक अपहरण नाट्य म्हणजे एकमेकांची डोके फोडणी असल्याची टीका भाजपनं केली आहे। हे सर्व अहंकारातून निर्माण झालेलं आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माझ्याबद्दल एक वक्तव्य केलं की जोरगार सारखे 100 मेले तरी काँग्रेस फुटणार नाही, असं त्यांचं ते अहंकारातून आलेलं आणि नैराश्य दर्शवणारं ते वक्तव्य होतं। ज्यामध्ये त्याचं उत्तर त्यांनी स्वतः दिलं की दुसऱ्या कुणाला फोडाफोडीची गरज नाही काँग्रेसला, ते आता तर स्वतःच फुटत आहे आणि एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत काँग्रेस या ठिकाणी आलेली आहे। आणि त्या जेव्हा ही जनता पाहते आणि आपले नगरसेवकही पाहतात, त्यांना निश्चितपणे जाणवते की काँग्रेस काही या ठिकाणी स्थिर सरकार देऊ शकत नाही आणि अशा प्रकारे लोकशाहीमध्ये अभिप्रेत नाही आहे। तर याची सुरुवात माननीय वडेट्टीवार साहेबांनी केली। धानोरकरांचे नगरसेवकांचं अपहरण करणं, पळवापळवी करणं आणि गेलेले नगरसेवक परत आणण्याकरता धानोरकर गटाने त्यांचं या प्रकारे हमला करणं, अपहरण करणं हेही काही योग्य नाही। प्रत्यक्ष सत्ता स्थापनेची वेळ जवळ येत चाललेली असताना काँग्रेसमधील मतभेद चिंताजनक स्थितीत पोहोचले। दुसरीकडे भाजपच्या जोरगेवार मुनगंटीवार वादावर वरिष्ठ भाजपच्या नेत्यांनी तोडगा काढल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे चंद्रपूर महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत हे निश्चित आहे।
आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.